माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या अंतःकरणामध्ये सगळ्यात मोठी भीती जर कसली निर्माण असेल तर ती म्हणजेच मृत्यूची. माणूस सगळ्यात जास्त जर कशाला घाबरत असेल तर मरणाला. बरं का? प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ती भीती निर्माण झालेली आहे मृत्यूची. बाकी सगळ्या गोष्टींना तो सामोरे जात असतो, सगळ्या गोष्टींकडे तो अगदी व्यवस्थितरित्या पाहत असतो, चांगल्या दृष्टीने पाहत असतो. पण मृत्यू म्हटल्यानंतर मृत्यूचा विचार जरी मनामध्ये आला तरी थरकाप अंगाचा होतोय, भीती निर्माण होत असते. बरं का? प्रत्येक माणसाने आपल्या अंतःकरणामध्ये जर विचार केला तर जगावंसं सर्वांनाच वाटतंय, जगावंसं सर्वांनाच वाटतंय. नव्हे नव्हे प्रत्येक माणूस जी धावपळ करतोय ना ती जगण्यासाठीच करतोय असं म्हणायला हरकत नाही. बरं का? मरावंसं कोणाला वाटत नाही, वाटतंय. मृत्यू कोणाला नकोय, नाही का? मरावंसं कोणाला वाटत नाही, पण आपल्या वाटण्यावर ते आधारित नाही ना. आपल्याला वाटलं काय आणि नाही वाटलं काय, एकदा वेळ आली की जावं प्रत्येकाला लागणार आहे, जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे. बरं का? आणि मग अवस्था काय होते माहितीये का? भगवंताने हा नरदेह जो तुम्हा आम्हाला दिलेला आहे, हा मनुष्य देह जो तुम्हा आम्हाला दिलेला आहे, तो कशास्तव दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे, की निमित्त दिलेला आहे. ते जर कार्य आपल्याकडून साध्य झालं नाही, ते कार्य जर आम्ही केलं नाही तर मग माऊली त्याची ओळख करून देताना म्हणतात, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. मृत्यू तर प्रत्येकाला आहे, जन्म झालेला आहे म्हटल्यानंतर जावं प्रत्येकाला लागणार आहे, मरण प्रत्येकाला आहे. पण हा जन्म मृत्यू जर आम्हाला थांबवायचा असेल तर भगवंत म्हणतात, तुम्ही मला चित्त अर्पण करा. तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मयावी शीतचेत साम. काय जन्म मृत्यू जर आम्हाला चुकवायचा असेल, येणं जाणं जर आम्हाला थांबवायचं असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, थांबलं पाहिजे ना. भगवंत म्हणतात सोपं आहे, तुम्हाला या संसार रूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. बरं का? जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून तुम्हाला सोडवितोय. फक्त काय म्हणतात भगवंत, तुम्ही मला चित्त अर्पण करा. संसार करत असताना जशी वित्ताला किंमत आहे, कशाला किंमत आहे? वित्ताला, नाही का? धनाला किंमत आहे ना, पैशाला किंमत आहे ना संसार करत असताना, तसं परमार्थ करत असताना चित्ताला महत्व आहे, चित्ताला किंमत आहे. म्हणून आम्हाला परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, देव कार्य करत असताना आमचं चित्त ठिकाणावर पाहिजे, चित्त ठिकाणावर पाहिजे. भगवंत म्हणतात, पूजेमध्ये एखादं साहित्य जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल आणि तुम्ही त्या साहित्याचं नाव घेऊन, त्या उपचाराचं नाव घेऊन तुम्ही अक्षता जरी अर्पण केलात ना तरी चालतील. फक्त ती पूजा करत असताना तुमचं चित्त ठिकाणावर पाहिजे, तुमचं मन ठिकाणावर पाहिजे. मग ती पूजा देवापर्यंत पोहोचली जाते, ती पूजा देव स्वीकारत असतात. आणि म्हणून या 12व्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये आम्हाला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावी शीतचेतसाम. असो, श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि ही चिराडपाडा गाव आणि या चिराडपाडा गावातील हे सपाट परिवार आणि या सपाट परिवाराच्या मातोश्री कैलासवासी अंजनी भास्कर सपाट आईसाहेबांचं मागच्या वर्षी अर्थात 26/3/2025 रोजी देहावसन झालं. आईसाहेबांनी वृद्धापकाळाने तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं.
आणि त्यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त तिथीप्रमाणे आज आपण या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. त्यांचं प्रथम पुण्य स्मरण दिन या ठिकाणी आपण कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे प्रवीण दादा असतील, सूर्यकांत दादा असतील, दत्तात्रय दादा असतील, संगीताताई असतील, सुवर्णाताई असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण सपाट परिवार, आईसाहेबांच्या सुना असतील, नातवंड असतील, अधिक करून संपूर्ण सपाट परिवार आणि ग्रामस्थ आप्तेष्ट. 10/9/2007 साली या मुलांचं पितृक्षेत्र हडपलं गेलं, अर्थात बाबांचं देहावसन झालं. आणि त्यानंतर आईसाहेबांवर जबाबदारी आली, मुलांचं संगोपन करणं, सांभाळ करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यावर संस्कार करणं आणि नातवंडांवर संस्कार करून त्यांना मार्गदर्शन करणं ही जबाबदारी आली. या ठिकाणी कार्य करत असताना जेवढं काही चांगलं जगता येईल, वागता येईल, जेवढं काही चांगलं कार्य करता येईल अशा पद्धतीने आईसाहेबांनी कार्य केलं. भुक्याल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आपल्या मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं आणि वृद्धापकाळाने आईसाहेबांचं देहावसन झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर आम्ही या ठिकाणी जगत असतो, वागत असतो. आम्हाला जे भगवंताच्या कृपेने आयुष्य मिळालेलं आहे ते व्यतीत करत असतो, कालक्रमण होत असते. पण त्या आयुष्याचा आनंद घेत असताना, ते आयुष्य जगत असताना आम्ही कशा पद्धतीने राहतोय, कशा पद्धतीने वागतोय, काय कार्य करतोय, याच्यावर आमचं आयुष्य अवलंबून असतंय, याच्यावर आमचं जगणं वागणं अवलंबून असतंय. बरं का? जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. यद्दष्टम तन्नष्टम. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झालेला आहे त्या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. या मृत्यू लोकाचा विचार करत असताना जेवढं निर्माण झालंय तेवढं जाणार आहे. बरं का? जेवढं निर्माण झालंय तेवढं जाणार आहे. प्रलयाच्या काली पंचभूतांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. प्रलयाच्या काली पंचभूतांना सुद्धा नाश आहे. जेवढं निर्माण झालंय तेवढं जाणार आहे. त्याच्याही पलीकडे सांगू का, आमच्या चामड्याच्या डोळ्याने जे जे दिसतंय ते नासणार आहे. यद्दष्टम तद्नष्टम. चामड्याच्या डोळ्याने जे दिसतंय ते नासणार आहे. निर्माण झालंय ते जाणार आहे. निर्माता मात्र अविनाश आहे. निर्मात्याला नाश नाही. जो चामड्याच्या डोळ्याच्या पलीकडे आहे, ज्याला फक्त ज्ञानचक्षुने आकलन करता येते, पाहता येते, ज्याला पाहायचं असेल, आकलन करायचं असेल, ज्याचं दर्शन घ्यायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला ज्ञानचक्षुच प्राप्त करून घ्यावा लागतो. तो निर्माता, तो देव, तो ब्रह्म, तो भगवंत, तो परमेश्वर, ज्याला जशी प्रचिती आली ना तसं त्याला नाव दिलं आम्ही. बरं का? अविनाश आहे तो देव, येत नाही आणि जातही नाही. मग जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, मृत्यू जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे प्रत्येकाला. मधल्या काळाला आयुष्य म्हणतात. मधल्या काळाला आयुष्य म्हणतात. ते आयुष्य भगवंताने आम्हाला कशासाठी दिलेलं आहे? 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते कार्य आम्ही केलं पाहिजे. बरं का? 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते कार्य आम्ही केलं पाहिजे. इंद्रिय आम्हाला आहेत, प्राण्या पक्ष्यांना सुद्धा इंद्रिय आहेत. डोळे आम्हाला आहेत, प्राण्या पक्ष्यांना सुद्धा डोळे आहेत. पण त्या डोळ्यातून ते ब्रह्मतत्व जाणू शकत नाही, ते महद्भूताला जाणू शकत नाही, ते महतत्वाला जाणू शकत नाही. जे सत्य आहे
ते त्या डोळ्याने पाहू शकत नाही. आम्हाला त्या डोळ्यातून प्रत्येक ठिकाणी भगवंताचा साक्षात्कार झाला पाहिजे. काय म्हणतात त्याला? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. ते कार्य करत असताना आमच्यामध्ये असलेला भेद नष्ट झाला पाहिजे. भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग म्हणजे परमार्थ करत असताना माणसाने त्या स्थितीला पोहोचावं, श्री पुरुष हा भेदही ज्याच्याकडे राहिला नाही ना, खऱ्या अर्थानं ब्रह्मतत्व त्याला कळलं. बाकी जाती पंथ, ह्यो त्या पंथाचा तो त्या पंथाचा, हा ह्या जातीचा त्या जातीचा, संत ह्या गोष्टींना भीक घालत नाहीत. संत ह्या गोष्टींना महत्व देत नाहीत. परमार्थ करताना, भक्ती करताना आमच्या अंतःकरणातला एवढा भेद नष्ट झाला पाहिजे की स्त्री पुरुष हा भेद जो आमच्या अंतःकरणात आहे ना, हाही ज्या दिवशी आमच्या अंतःकरणातून नष्ट होईल ना, समजायचं खरा परमार्थ आमच्याकडून घडतोय. आम्हाला देवाची ओळख झाली. खऱ्या अर्थानं आमचं आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही, देवाची पूजा, देव कार्य, धर्म कार्य, उपासना, देवपूजा, ग्रंथ वाचन, नामस्मरण, नरदेहच करू शकतो, मनुष्य देहच करू शकतो. ते कार्य ज्याच्याकडून झालं ना, त्याला गीतेच्या भाषेमध्ये स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. मौली काय म्हटलेलं आहे? स्थितप्रज्ञ. त्याला जीवनमुक्त म्हटलेलं आहे. जीवनमुक्त म्हटलेलं आहे. त्याचं जगणं वागणं जे असतंय ना, ते फक्त देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी, देव कार्यासाठी त्याचं जगणं वागणं असतंय. बरं का? आता ज्याचं जिवंतपणी देहावरच प्रेम राहिलं नाही, तो मृत्यूला घाबरेल का बरं? तो मृत्यूला घाबरेल नाही का माऊली? देहावरच प्रेम जर राहिलं नाही, मृत्यूला घाबरेल? मृत्यूला का घाबरतोय माहितीये का? आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना देह माझा म्हणून पाहतोय. संत म्हणतात देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. किती मनुष्याचे काय आहे? देह जाईल जाईल याची काळबा खाईल, जाईल जाईल याची काळबा खाईल. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पावों फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ज्या देहाला आम्ही आमचं समजतोय ना, तो देह सुद्धा आमचा नाहीये. कारण जोपर्यंत संचित आहे, शिल्लक आहे, तोपर्यंत इंद्रिय आम्हाला साथ देत असतात. एकदा काही संचित संपलं ना, शिल्लक संपली ना, की आमचे डोळे आहेत. पण ज्या डोळ्याने मी आतापर्यंत जग पाहायचो ना, आता जग दिसत नाही, दृष्टी गेली. बरं का? ज्या कानाने आम्ही जगाचं ऐकायचो ना, आज ऐकायला येत नाही, कान बहीर झाले. ज्या मुखाने आम्ही सर्व काही बोलायचो, तेच मुख आज काय झालं? नाही बोलू शकत, दम लागायला लागला, धाप लागायला लागला. जे पाय आम्हाला संपूर्ण गाव फिरून आणायचे ना, आज काठीचा आधार घ्यावा लागतो. बरं का? असं बोलायचं तो तरुणपणी, बुक्की मारीन तिथे पाणी काढीन, एवढी ताकद हातात होती त्याच्या. नाही, आता पाण्याचा ग्लास उचलायला थरथर थरथर हात कापत असतात. कारण ते ग्लासही उचलू शकत नाही, तेवढंही सामर्थ्य हातामध्ये राहिलं नाही. आणि म्हणून मग आम्ही काय करायचंय? मधल्या काळामध्ये, मधल्या आयुष्यामध्ये जगत वागत असताना एक विचार केला पाहिजे. हे माझं, ते माझं, अमुक माझा, तमुक माझा, हे तर खूप लांबची गोष्ट राहिली. ज्या देहाच्या बळावर, ज्या अभिमानाने आम्ही वावरतोय, वागतोय ना, तो देह सुद्धा आमचा नाही. बरं का?
9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. किती वर्ष तपश्चर्या केले बोले चांगदेव महाराजांनी? 14 वर्ष नाही, 1400 वर्ष. 1400 वर्ष. आणि इकडे मुक्ताई किती वर्षाची बरं? किती वर्षाची? 9 वर्षाची. नाही का माऊली? 9 वर्षाची. कल्पना करणं जरा, आम्ही आमच्या 9व्या वर्षी कुठे होतो बरं? जरा विचार करा, आम्ही आमच्या 9व्या वर्षी कुठे होतो? काय करत होतो बरं 9व्या वर्षी आम्ही? 9व्या वर्षी मुक्ताई आईसाहेब जगाची माऊली बरं का. मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी अद्य त्रय जननी देवाची. 3 देवांना उपदेश केलाय माऊलींनी. ज्ञानदेव काय? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईने उपदेश केला, माऊलींनी ताटी उघडली, म्हणून आज 18 अध्यायी ज्ञानेश्वरी आम्हाला मिळाली. चांगदेव 65 अमृतानुभव आणि हरिपाठासारखा ग्रंथ आम्हाला मिळाला, ताटी उघडली म्हणून. पंढरपूर क्षेत्री गेल्यानंतर ज्या वेळेला नामदेव महाराजांचे हावभाव बघितले जगण्याचे वागण्याचे, त्या वेळेला मुक्ताई म्हणते जया साखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. ज्ञानदेव, नामदेव आणि आता आपण जो दृष्टांत पाहतोय चांगदेव. काय म्हणते मुक्ताई? चांगदेवांना उपदेश करत असताना उलट उलट माघारा गडिया फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणीने गड्या मोठ ओढीते आणि भल्या भल्या पोहणारांसो उलटून पाडिते. भल्या भल्या पोहणारांसो उलटून पाडिते. भले भले गेले ना. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र बर का. मेनका पाठवली तपश्चर्या भंग करायला, कारण साधना तशी होती, तपश्चर्या तशी होती. आपल्याला एक दास पुरेपूर होतो नाही का. एक दास आला की आपलं मन लगेच विचलित होतंय. आपल्याला मेनकेची काय गरज आहे बरं? आपली तपश्चर्या भंग करायला मेनकेची गरज आहे? चुलीवर ठेवलेलं दूध आपली तपश्चर्या भंग करते. घरात आलेला कुत्रा, घरात आलेलं मांजर आपली तपश्चर्या भंग करते. बाजूला चाललेला डास आपली तपश्चर्या भंग करते. मेनकेची गरज काय आपल्याला? असो, पण मुक्ताई त्या ठिकाणी उपदेश करते, उलट उलट माघारा गडिया फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहोनिया जासी. हे भव नदीचे रे पाणी गड्या मोठ ओढीते आणि भल्या भल्या पोहणारांस उलथून पाडिते. उलथून पाडिते. भगवंताने जे आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्यात जर आम्ही धर्म कार्य केलं, देव कार्य केलं, खऱ्या अर्थानं ज्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, मौली ज्ञानोबांचे विचार, जगद्गुरु तुकोबांचे विचार, शांती ब्रह्मनाथ महाराजांचे विचार, अधिक करून संतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणं आमचा धर्म आहे. आमची संस्कार आणि संस्कृती टिकवणं आमचा धर्म आहे. ते संस्कार आणि संस्कृती कशा पद्धतीने टिकेल त्यासाठी मार्गदर्शन करणं आमचा धर्म आहे. आम्हाला जगणं आवडतंय, आम्हाला जगावंसं वाटतंय, मरावंसं कोणालाही वाटत नाही. ज्या दिवशी प्राण्या पक्ष्यांविषयी आमच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण होईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडून धर्म कार्य घडेल, परमार्थ घडेल. अन्यथा आम्ही परमार्थ करतोय हा आमचा भ्रम असेल. धर्माची व्याख्या अतिशय सोपी सांगितलेली आहे माऊली. काय सांगितलेले? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पण करणं याला धर्म म्हणतात. मधलं आयुष्य जगायचं आहे ना, कसं जगा? तुम्हाला जगणं आवडतंय ना,
तुम्हाला जगावंसं वाटतंय की नाही, इतरांनाही जगू द्या. याला धर्म कार्य म्हणतात, याला देव कार्य म्हणतात, याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. तुम्ही जगता जगता जर 50 वर्षांचा जीव घेत असाल, इतरांचा जर विचार करत नसाल, तुमच्या बोलण्याने, तुमच्या वागण्याने, तुमच्या जगण्याने जर इतरांचा द्वेष, मत्सर, तिरस्कार जर घडत असेल, तर तुम्ही परमार्थ करताय, तुम्ही भक्ती करताय, हा भ्रम आहे. जा कुठलाही पुराण वाचा, कुठलाही शास्त्र वाचा आणि कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करा. रजोगुणाने परमार्थ घडत नाही, तमोगुणाने परमार्थ घडत नाही. जर परमार्थ करायचा असेल, भक्ती करायची असेल, तर सत्व गुणानेच भक्ती घडते. सत्व गुणानेच. रजोगुणाने पुनरावृत्ती सांगितलेली आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. रजोगुणे पुनरावृत्ती. तमोगुण जर असेल तर तुमचं नाव पण शिल्लक राहणार नाही, अधोगती. सत्वगुणे भगवत भक्ती. सत्वगुण कशाला म्हणतात मला सांगा. इथे बसलेल्यांपैकी निंदा कोणाला आवडते बरं? आपली निंदा करावी असं कोणाला वाटतंय? एखादी बाई आली, आल्याबरोबर जर तिने तुमची निंदा करायला सुरुवात केली, अख्ख्या आळीमध्ये 1 नंबर डांबरड बाई असशील ना. मी तुमच्याकडे नाही बोट केला, हा इकडे इकडे कोण नाही ना. 1 नंबर जर डांबरड बाई असशील ना अख्ख्या आळीमध्ये, चहा घेऊन पाठवू का तिला? जेवायला थांबवू का आपण? ऐकल्या बरोबर लगेच बोलू, ए बाई मला शेतावर जायचे, दरवाजा लावायचे. थांबते आतमध्ये का बाहेर येते? ती बाहेर गेल्यानंतर आपण आतमध्ये जाऊ. शेतावर वगैरे काय नाही, मला निंदा आवडत नाही. आम्हाला काय आवडतंय माऊली? कोणीतरी स्तुती केली ना, कोणीतरी महाराज बोललं का जरा बरं वाटतंय आम्हाला. पण कोणीतरी सत्पुरुष बोललो, महाराज बोललो, बरं वाटतंय जरा. पण इकडे माऊली म्हणतायत, योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. उपाधी जर निर्माण होत असेल तर ते साधन अवलंबू नका, जोड करू नका. दंभ आणि धर्म जर येत असेल, दंभ आणि धर्म जर येत असेल, आमच्या अंतःकरणामध्ये जर अभिमान, अहंकार जर निर्माण होत असेल, तर आम्ही परमार्थ करतोय, आम्ही भक्ती करतोय, हा भ्रम आहे. भ्रम आहे बरं का, भ्रम आहे. कारण परमार्थातला पहिला अलंकार जर कुठला असेल तर नम्रता हा परमार्थातला पहिला अलंकार आहे. नम्रता. बरं का, आमच्याकडे ज्ञानाने जर अभिमान जन्म घेत असेल तर ते ज्ञान म्हणजे आमच्यासाठी विष आहे. पण आमच्याकडे ज्ञानाने जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान म्हणजे आमच्यासाठी अमृत आहे. तुमच्याकडचं ज्ञान विद्या ही तेव्हाच शोभून दिसतंय, विद्या विनयेने शोभते. विनयता, नम्रता. बरं का. आता महत्वाचा विषय काय तर आयुष्य सगळ्यांना भगवंताने दिलेलं आहे. आणि सांगू का, आयुष्य दिलंय म्हणून इथे बसलोय. ज्यांना ज्यांना भगवंतांनी आयुष्य दिलंय ना ते इथे बसले. ज्यांचं आयुष्य संपलं त्यांनी निरोप घेतला. बरं का. देव कार्य, धर्म कार्य आणि देश कार्य जर घडत असेल तर त्या ठिकाणी भगवंत म्हणतात तुमचा जन्म मृत्यू मी थांबवतोय, चुकवतोय. कोण? भगवंत. पण देव कार्य जर घडत नसेल, देश कार्य जर घडत नसेल, धर्म कार्य जर घडत नसेल, पाप कर्म जर आमच्याकडून घडत असतील, अधर्म जर आम्ही करत असू, अधर्म. पुन्हा ऐका, हा परमार्थ करता करता इतरांचा द्वेष करणं हा अधर्म आहे. परमार्थ करता करता इतरांची निंदा करणं, नालिस्ती करणं, इतरांचा अपप्रचार करणं, याला काय म्हणतात? हा अधर्म आहे. आम्हाला जगणं आवडतंय, आम्ही जगण्यासाठी प्रयत्न करतोय, पण आमच्या जगण्यासाठी जर आम्ही कोणाचा तरी जीव घेत असू तर हा अधर्म आहे. भगवंताच्या कृपेने जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे, घाम गाळून, कष्ट करून, मेहनत करून, आमच्या सद्बुद्धीने आणि सद्बुद्धीचा वापर करून जे द्रव्य आम्हाला प्राप्त होत आहे
त्या द्रव्या व्यतिरिक्त जर आम्ही इतरांचा लुबाडत असू, लुबाडण्याचा प्रयत्न जर करत असू, अधर्माने जर संपत्ती कमवत असू, अनितीने जर वागत असू आणि अनितीने जर संपत्ती कमवत असू, तर याला अधर्म म्हणतात, अनिती म्हणतात. आणि असा अधर्म जर आमच्याकडून घडत असेल, बरं का, व्यसनाधीन होऊन जर आम्ही आमचं जीवन बर्बाद करत असू, सोपं आहे ना? व्यसनाधीन होणं सोपं आहे, अहो बर्बादी करणं सोपं आहे ना? काय प्रयत्न करायला लागतात मला सांगा? माणसाला जर स्वतःची बर्बादी करायची असेल, काही प्रयत्न करावे लागतात? त्यासाठी काही कष्ट आहेत का? प्रवाहाबरोबर जायचं असेल ना, वाहत्या पाण्यामध्ये फक्त अंग सोडून द्या, बरोबर जायल. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं असेल तर दमछाक लागणारे, हातपाय हलवावे लागणारे, प्रयत्न करावे लागणार आहेत. वाईट कर्म करायला काही लागत नाही. व्यसनाधीन होणं म्हणजे पुरुषार्थ नाही, बरं का माऊली? व्यसनाधीन होणं म्हणजे पुरुषार्थ नाही. दुसरं सांगू, व्यसनाधीन होणं म्हणजे पुरुषत्व नाही, मर्दानगी नाही. निर्व्यसनी राहणं म्हणजे मर्दानगी आहे, निर्व्यसनी राहणं म्हणजे पुरुषत्व आहे. तुमच्या घरातली श्रीमंती जर सांगायची असेल ना, तुमच्या घरातली श्रीमंती जर अनुभवायची असेल ना, तर तुमच्या घरात असलेली निर्व्यसन मुलं ही तुमच्या घरातली खरी श्रीमंती आहे. आपल्या घरात असलेली निर्व्यसनी मुलं ही खऱ्या अर्थानं आपल्या घरातली श्रीमंती आहे. माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहणं म्हणजे पुरुषत्व नाही, माझ्या आई बहिणीचं शोषण करणं म्हणजे पुरुषत्व नाही. त्या आई बहिणीकडे आईचं आणि बहिणीचं म्हणून पाहणं याला पुरुषत्व म्हणतात, याला मर्दानगी म्हणतात, याला खऱ्या अर्थानं धैर्य म्हणतात, याला धैर्य म्हणतात. काय आमचं जगणं वागणं कसं असावं? आणि म्हणून जर धर्म कार्य घडत नसेल, देव कार्य घडत नसेल आमच्याकडून, देवपूजा जर घडत नसेल, देवाचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत नसेल, व्यसनाधीन होऊन जर आमच्या जीवाची, आमच्या आयुष्याची जर आम्ही बर्बादी करत असू, तर भगवंताने दिलेलं आयुष्य आम्ही बर्बाद करत नाही. त्याला म्हटलेलं आहे, आयुष्य खातो काळ. आयुष्य देतो देव, पण आयुष्य खातो कोण? काळ. आयुष्य खातो काळ, सावधान. आमचं आयुष्य जर काळ खात असेल ना, तर त्या आयुष्याला किंमत आहे शून्य. या माऊली, आयुष्य जर आमचं काळ खात असेल तर त्याला काय? शून्य किंमत आहे. आणि म्हणून ते आयुष्य जर आम्हाला सार्थकी लावायचं असेल, त्या आयुष्यामध्ये जर आम्हाला खऱ्या अर्थानं त्या आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, तर सर्वात महत्वाचं आहे, आम्ही देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, देवपूजा केली पाहिजे. आता देवपूजा कशाला म्हणतात? तुम्ही शास्त्र वाचता, पुराण वाचता, अनेक कीर्तन ऐकता, प्रवचन ऐकता, बरं का माऊली? देवाला मोठा हार घालणं म्हणजे देवपूजा नाही. देवाला मोठमोठी फुलंच वाहणं म्हणजे देवपूजा नाही. मूर्तीरूपी देवाला अभिषेकच घालणं म्हणजे देवपूजा नाही. मी चकारार्थी शब्द लावलाय. मूर्तीरूपी देवाची पूजा करता करता आम्हाला चालत्या बोलत्या देवांची पण पूजा करता आली पाहिजे. त्याला म्हणतात भक्ती, त्याला म्हणतात परमार्थ. देवाच्या चरणी आमच्या परिस्थितीप्रमाणे हार अर्पण करता करता मनही आमचं अर्पण करता आलं पाहिजे. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. देवाला 5 फळ अर्पण करता करता आम्हाला पंचभूतात्मक देह त्या ठिकाणी देवाच्या चरणी अर्पण करता आला पाहिजे. मग आमच्याकडून भक्ती घडेल, मग आमच्याकडून परमार्थ घडेल. आणि खरी भक्ती जर आम्हाला करायची असेल ना, खरी भक्ती जर आम्हाला करायची असेल ना, तर आम्ही चालत्या बोलत्या देवांची सेवा केली पाहिजे. ज्या वेळेला आमच्याकडून चालत्या बोलत्या देवांची सेवा घडेल, त्या वेळेला खऱ्या अर्थानं देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. नेमकं झालंय काय माहितीये का? आम्ही पुराणामध्ये वाचतो, दान दिल्याने माणसाला मुक्ती मिळते.
बरोबर आहे की नाही? आमची जी गेलेली माणसं आहेत त्यांच्या जीवात्म्याला जर मुक्ती मिळावी तर मग आम्ही काय करतो? दान दिलं पाहिजे. पण ते दान देताना आम्ही इतरांच्या बुद्धीचा वापर न करता आमच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. कारण देवाने आम्हाला काय दिले? मेंदू दिला.